दमलायस? थोडासा. काय ना, मी या सगळ्यातून अजून नीट बाहेर नाही आलोय. सगळंच एकदम विस्कटल्यासारखं झालंय, है ना? तुझ्यातला आणि चित्रातला तणाव गेला की बरं वाटेल तुला. पुन्हा पूर्वीसारखी मैत्री झाली की. मैत्रीशी ओढून ताणून नाही होत मेघना. त्या मैत्रीतलंच काहीतरी तुटलंय. मला नाही वाटत तसं. आपण आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनाची पर्वा करत असतो तोपर्यंत आपली मैत्री कायम आहे असं समजावं. उलट ती आणखी मजबूत झाली. ओके. बरं चल तू आवर. मी तुझ्यासाठी लिंबाचं सरबत आणते म्हणजे मग फ्रेश वाटेल तुला. ओके. बरं ऐक ना आदित्य. अण्णा आलेत. काय? बाबाजी, आता देसाईवाडीत काय घटना घडत असतील बाबाजी? त्या विचित्राने पॅकिंग केलं असेल ना, सगळं आपलं सामान गुंडाळून घेतलं असेल. देसाईवाडी सोडून जायला, दूर दूर सोडून जायला. जय हो बाबाजी. सुखी हो म्हणावं तिला. सुखी हो तुझ्या घरी दूर, देसाईवाडी पासून दूर सुखी हो. देसाईवाडीत नको. जय हो. आपण बाबाजी, तिला न्यायला तर अण्णा येणार आहेत ना, मग ते आले की नाही कसं कळणार, किंवा कधी येणार ते कसं कळणार? जय हो बाबाजी, मी अण्णांनाच फोन करून विचारतो, म्हणजे मनात कुठलीच शंका नको. जय हो. अण्णा, अण्णा कुठे गेले? अण्णा, अण्णा. लागला लागला फोन लागला. जय हो. जय जय बाबाजी, फोन वाजतोय पण अण्णा फोन का नाही उचलत आहेत? अण्णाचे अचानक आल्यामुळे काही सुधरेच ना हो मला. आणि चित्रा तर त्यांना बघितलं रडायलाच लागली अहो. छे बाई. आणि त्या दोघांना रडताना बघून मलाही गलबलून आलो अगदी. नाही, अगदी साहजिक आहे ग. किती दिवसांनी भेटली बापलेक. आणि चित्राच्या बाबतीत जे काय झालंय त्यामुळे तिला एकदम बाबांना बघितल्यावर रडू फुटणं खूप साहजिक होतं. आपल्या खूप जवळच्या माणसाबद्दल काहीतरी असं घडलं ना की मनात कुणकुण लागते म्हणतात ना, तसं काहीतरी झालं असणार अण्णांचं. नाही पण आता इमोशनल व्हायची वेळ नाहीये, प्रॅक्टिकल विचार करायला हवा. एका अर्थाने बरं झालं मी त्यांना फोनवर काही सांगितलं नाही. ते अशा नाजूक गोष्टी समोरासमोर बोललेल्या बऱ्या असतात. म्हणजे काय जे प्रश्न असतील ते समोरासमोर सगळे निस्तरता येतात. हो, पण अण्णांनाही कुणी सांगितलं असेल सगळं? नाही म्हणजे आल्याला ते आपल्याला म्हणाले मला सगळं कळलंय. तो प्रश्न आहेच, पण ते कसं कळलं यापेक्षा यातून काहीतरी मार्ग काढणं जास्त महत्वाचं आहे. मी बोलतो अण्णांशी. ठीक आहे, द्या मी इथे त्यांची विचारपूस कर. हो. पण दूर का जातोयस रे तू? खरंच मी चित्राला मिस करतोय का? ती निघून गेली कळल्यावर माझा ठोका चुकला हे मी नाकारू शकत नाही. ती घरी परत आली हे कळल्यावर जीवात जीव आला हे पण खरंय. मग मला तिचा इतका राग का येतो? की माझं फार प्रेम म्हणून येतो? करू का तिला फोन?
तू नेहमीच त्याची तरफदारी करते. मी नाही म्हणतोय याला कारण आहे आणि ते तुला माहित आहे. माझ्याकडनं पण काही चुका झाल्या असतील तर माफ करा आणि काळजी करू नका. मी चित्राची व्यवस्थित काळजी घेतो. मनोज, का वागलास असं? खरंच तुझं प्रेम संपलंय का? ते कळलं का? पण अण्णांचं ऍज म्हणणं काय होतं फायनली? ते म्हणाले चित्राला की मनोजशी लग्न करण्यासाठी सगळ्या घराला कन्व्हिन्स केलंस की नाही, तसं आता संसार सुरळीत होण्यासाठी मनोजला कन्व्हिन्स कर. आणि जर यात काही राम राहिला नसेल तर सरळ माझ्याबरोबर घरी चल. अच्छा, दोन्ही असे टोकाचे ऑप्शन दिलेत काय? हो. तुला काय वाटतं चित्र काय निर्णय घेईल? मी बोलले तिच्याशी, पण ती पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेते असं वाटतंय मला. म्हणजे आई अण्णांबरोबर गावाला गेलं तर तिच्या मोडलेल्या संसाराकडे बघून त्यांना खूप त्रास होईल असं वाटतंय तिला. हो, पण खरंच आहे ते. पण म्हणून मनोजकडे परत जाणं हा पर्याय नाही रे आदित्य. ती म्हणतेय मी जाईन परत आणि जे काय होईल ते सहन करेन, पण मी निक्षून सांगितलंय तिला चुकीच्या गोष्टीसाठी परत नाही जायचं. तुमच्यात दिलजमाई झाली तर झालं गेलं विसरायलाच हवं. पण आई अण्णांना वाईट वाटेल म्हणून मनोजशी पटत नसताना मनोजकडे परत जाणं चुकीचंच आहे. ते दोघे एकत्र राहण्याचा निर्णय जोपर्यंत स्वतःहून घेत नाहीत तोपर्यंत थांबायला हवं. किंवा कमीत कमी त्यांनी एकमेकांशी बोलण्याची, पुन्हा मैत्री करण्याची तरी सुरुवात करायला हवी. ती कशी ते कळत नाहीये मला. कारण आपणहून पहिलं पाऊल कोणी उचलायचं हाही प्रश्न आहेच. आदित्य, त्यांच्या लग्नाच्या वेळी आपल्यात कशामुळे मतभेद झाले होते आठवतंय? हो, आठवतंय. माझं असं म्हणणं होतं की प्रेम आहे म्हणजे एव्हरीथिंग इज ओके. आणि मला वाटत होतं तेवढं पुरेसं नाहीये. पण आदित्य, आता मला उलट वाटतंय. आपल्या स्वभावांमुळे, हट्ट किंवा अहंकारामुळे आपल्यात जर प्रॉब्लेम होत असतील जे आपण दूर करू शकतो, करायला हवेत, हे कळण्यासाठी आधी त्यांच्यातलं हरवलेलं प्रेम सापडायला हवं. त्यांचं त्यांना. चला, म्हणजे फायनली तुला पटलं की लव्ह इज अबाव ऑल. हो, कारण ते शहाण्यांना वेडं करतं आणि वेड्यांना शहाणं. मग अण्णा, प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? त्रास वगैरे तसा नाही ना, पण आता काय वयोमानाप्रमाणे व्हायचंच. हो. तरी आता पूर्वीपेक्षा प्रवासाच्या सुखसोयी आता फारच चांगल्या आहेत. हो, खरंय खरंय खरंय. चित्राच्या आईंची तब्येत कशी आहे आता? आता वयोमानानुसार संधिवाताचा त्रास आहे. त्यामुळे तिथल्या तिथे गावात जी काही औषधं मिळतात त्यावर वेळ निभावतो. हा, पण एक आहे, मुंबईसारखी वैद्यकीय सेवा तिथे नाही हे मात्र नक्की. तर आता मुद्द्याचं बोलूया. तुम्ही चित्राच्या काळजीने इथे आलात माहिती आहे मला. आणि मला कळतंय की मी कितीही म्हणालो की काळजी करू नका तरी तुमची काळजी काही संपणार नाहीये.
आजकालच्या मुलांना कळत नाही हो, आई वडील त्यांच्या भल्याकरता बोलतात. खरं म्हणजे त्यांना वस्तुस्थितीचं भानच नसतं. मी चित्राला कळकळीने सांगत होतो की तुमचे दोघांचे स्वभाव भिन्न आहेत, तुमचं जुळणार नाही. पण हे तिला पटतच नव्हतं, कारण तिने मनोजच्या प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधली होती. त्यामुळे आपण सगळे काय सांगत आहोत हे तिला दिसतही नव्हतं आणि कळतही नव्हतं. खरंय. त्यावेळी तिने जर हे आपल्या सगळ्यांचं ऐकलं असतं तर आज हा दिवस आला नसता. ना पण चित्राला मी या अवस्थेत नाही पाहू शकत. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे अण्णा, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. आणि आता जे घडून गेलंय त्याचा विचार करण्यापेक्षा जे हातात आहे ते निसटून कसं जाणार नाही याचा विचार करायला. कारण अजून तशा गोष्टी हाताबाहेर गेलेल्या नाहीये ना. म्हणूनच मी तिच्याशी बोलतो आणि तिला माझ्यासोबत गावी घेऊन जातो. अण्णा, तुम्ही मनोजला भेटणार आहात का? नाही, हवं तर त्याला इथे आपण बोलवून घेऊया किंवा आपण त्याला भेटायला जाऊया. काय वाटतं तुम्हाला? ना मला नाही वाटत त्यातून काही साध्य होईल. यापूर्वी आमच्यात खटके उडाले आहेत, त्यामुळे या तणावाच्या परिस्थितीत काही मार्ग निघण्याऐवजी भडकाच उडेल असं मला वाटतं. त्याला भेटण्यात काहीच अर्थ नाही. मागच्या वेळेला गाडी घेऊन आली होती दोघं, छान हसत होता, बोलत होता, वागत होता. तोच का हा मनोज, हा मला प्रश्न पडला होता. काय बिनसलं हे परमेश्वरच जाणे. मला वाटतं अण्णा, तुम्ही हवं तर बोला चित्राशी, पण तिला इथेच राहू दे. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही मनोजचं एक खूप वेगळं प्रेमळ रूप पाहिलात म्हणून. मग ते रूप नेहमीसाठी असावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. नक्की ते दोघे एकत्र येतील असं खरंच वाटतंय मला. हो ना नाना? हो हो हो, आम्ही लग्नाची जबाबदारी घेतली होतीच ना. मग ते लग्न टिकेल आणि चित्रा मनोज सुखी होतील ही जबाबदारी सुद्धा आम्ही घेतो. तुम्ही काही काळजी करू नका अण्णा. तुम्ही सगळे आहात म्हणून मी निर्धास्त आहे. काय ग, कुठे होतीस इतका वेळ? अरे, नाना आणि अण्णा नानांच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. मी दोघांसाठी चहा घेऊन गेले तर नानांनी थांबवलं मला आणि मग नंतर डबे भरत होते. अच्छा, काय म्हणाले मग अण्णा? थोडे अपसेट आहेतच ते, पण आदित्य, नानांनी एक निश्चय केल्याचं जाणवलं मला. काय? चित्रा मनोज मध्ये समेट घडवून आणण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे म्हणून. ते तर करतोच होतो आपण, पण तो मनोज कुठे दाद देतोय आपल्याला? अरे हो, पण तोच मैलाचा दगड फोडायचा निश्चय केल्याचं जाणवलं मला. त्यांनी अण्णांना येऊ का रे? या ना ना. आम्ही आता अण्णांविषयीच बोलत होतो. हो, त्यासाठीच मी पण तुला ऑफिसला निघायचं असेल ना? नाही नाही ना, आहे माझ्याकडे तेवढा वेळ. बसा ना, बोला. मेघना तुला म्हणाली असेल ना, मी आणि अण्णा आता बोलत होतो चित्रा मनोजच्या प्रॉब्लेम बद्दल. हो, मेघना म्हणाली मला की तुम्ही ठरवलंच आहे चित्रा मनोज मध्ये समेट घडून आणायचं. हो, ठरवलंय खरं, पण ते काय असं गणित नाही रे सोडवायला. शेवटी दोन मनांचा प्रश्न आहे आणि मना इतकी अचपळ गोष्ट दुसरी नाही जगात. असो, तर मुद्दा हा की मला ही व्यक्तिशः आपली जबाबदारी वाटते. मी त्या दिवशी तुला म्हणालो होतो ना. हो, आपण पुढाकार घेऊन हे लग्न लावलंय. सर्वात जास्त सपोर्ट मी केलं होतं. म्हणजे माझा जवळपास हट्टच होता की ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात, तर आपण सगळा विरोध मोडून त्यांचं लग्न लावलंच पाहिजे. नाना, मला तुमचं म्हणणं पटतंय की ही जबाबदारी आपणच घ्यायला हवी. अण्णांशी तुम्ही बोललात ना तसं?
हो, सांगितलं त्यांना मी की तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्या दोघांना परत एकत्र आणण्याचा. थोडक्यात काय, पुन्हा एक मोठी जबाबदारी डोक्यावर घेतली, मूळ जबाबदारीला बांधील राहून. थोडक्यात माझं म्हणणं असं आहे की आजपर्यंत आपण मनोजचं भडकलेलं डोकं शांत होईल, निवळेल, त्याची चूक त्याला कळेल, त्याची वाट पाहिली, पण त्यातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाहीये मला. तेव्हा आता त्या दोघांना एकमेकांसमोर आणावं आणि आज नेमकं त्या दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतंय हे जाणून घ्यावं असं मला वाटतंय. म्हणजे त्या दोघांना परत एकत्र येण्याची खरंच इच्छा आहे का नाही, त्यांना कळून चुकलंय की नाही आपलं दोघांचं आता जमूच शकत नाही. कळू दे ना एकदा खरं खरं काय आहे ते. त्या दोघांमध्ये एकत्र येण्याची थोडीशी जरी शक्यता आपल्याला दिसली ना तरी आपण पूर्ण प्रयत्न करू. पण ह्या एकत्र येण्यातून जर कडवटपणा, अहंकार आणि त्यातून निघणाऱ्या ठिणग्याच फक्त बाहेर पडणार असतील ना तर हे असं नातं टिकवण्यात काय अर्थ नसतो रे. केवळ दडपणापोटी आणि जनलज्जेपोटी त्या दोघांना प्रेमाच्या दावणीला नाही बांधायचं. का कोणास ठाऊक माझं मन मला सांगतंय की त्यांच्यातलं प्रेम अजून संपलेलं नाहीये. त्यासाठी त्यांना खूप अलगदपणे एकमेकांच्या जवळ आणावं लागेल. त्यासाठी मला तुम्हा दोघांची मदत लागणार आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो ना. तुला ऑफिसला जायचं असेल ना आणि तुझा अभ्यास असेल, चल येतो मी. हो. चल मी निघतो. सतीश, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. खरे कुठे सोडायचंय का तुला? मी पण निघतोच आहे. अवश्य सोड नाक्या पण. एक मिनिट आदित्य, महत्वाचा फोन घ्यावाच लागेल. अरे ऑफकोर्स घे ना. हॅलो. हो, मी तुम्हाला फोन करू का थोड्या वेळाने? हो हो हो. हो चल रे चल. अरे यार. हॅलो, मी करतो फोन नंतर. ठीक आहे. सतीश, अरे असं संकोचल्यासारखं का वागतोय? ऑल ओके ना? हा ओके, एकदम ओके. चल चल चल. ऐक ऐक. काय झोपा कसल्या कोसळतायत तुम्हाला? हा, एवढी कामं पडली आहेत, एवढं टेन्शन आहे, एखाद्याची झोप उडाली असती. काम करा पटापट पटापट, हात चालवा. हा टाइमपास देवा, कधी होणार आहेत माझे ट्रे पूर्ण? टीचर, हा जमतंय काय मला? जमते जमते. हा म्हणजे शिकवताना जरा डोकं फोडावं लागलं, पण तुमच्या तिघींची ग्रास्पिंग पॉवर बरी आहे. हो का? त्यामुळे हा गठ्ठा संपला की आता लगेच दुसरा गठ्ठा देण्यात येईल. चला आज चालवा पटापट. चला चला चला. देवा, माझे ट्रेस लवकर पूर्ण होते का बा? बरं मॅडम, मध्ये काही टी ब्रेक, लंच ब्रेक आहे की नाही? हे काय असतं? असतं ना, असतं असतं असतं.
आपण पुरेपूर या गोष्टींचा विचार करू. हा, बघू बघू म्हणजे. हा. आणि मॅडम माझा अभ्यास अभ्यास? अरे, अभ्यासातून तुम्हाला थोडी शांतता मिळावी, तुम्हाला थोडं फ्रेश वाटावं, मेंदूला तरतरी यावी, नवनवीन चांगल्या गोष्टी अजून तुम्हाला सुचाव्यात, यासाठी तर तुम्हाला हे काम देण्यात आलंय ना. असं काय करताय? आणि उलट यासाठी तुम्ही थँक्यू म्हणायला हवं. पण शेवटी शेवटी नाही नाही, आमच्या कातळाचे जोडेच घालणार आहोत तुमच्या पायावर आम्ही. आम्हाला संधी दिल्याबद्दल, आमच्या कलागुणांना आपण वाव दिल्याबद्दल. काय ग बाई, किती लाड करून घेतात एक एक माणसं. नाही तर काय. नाटकं बघा, नाटकं. नौटंकी एक नंबरची. हॅलो, मी ना लाड करण्याजोगीच आहे, यु नो.